नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत एलएस मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. उद्धव ठाकरेंचा दौरा राज्यभर चर्चेचा विषय. मेळाव्याला सभेचं स्वरूप प्राप्त. साईबाबांच्या दर्शनानंतर उद्धव ठाकरे मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करणार. पालघरच्या कोरेमध्ये देशातील पहिल्या ऑफ शोर विमानतळ उभारणीला गती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून प्रस्तावित जागेची पाहणी. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा. महाराष्ट्राला अधिक मंत्रिपदे मिळण्याची शक्यता. मंत्रिमंडळातील समावेशासाठी विनोद तावडे, तुरुण चूग आणि के लक्ष्मण यांच्यासह अन्य नावांची चर्चा. उल्हासनगरमध्ये पहिल्याच पावसात नाले सफाईचा उडाला फज्जा. अमन टॉकीज रोड पाण्याखाली. पावसाचे पाणी साचल्याने नागरिक त्रस्त. नवी मुंबईत मध्यरात्री तुफान पाऊस. जोरदार पावसामुळे नवी मुंबईतील अनेक रस्ते जलमय. तुर्भे मॉस्को मार्केट परिसरात पाणी. यवतमाळमधील लोहारा परिसरात 2 कुटुंबात वाद. दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून लोहारा पोलिसांकडून गुन्हे दाखल. मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी येथे मध्यरात्री कुडाळ पोलिसांकडून मोठी कारवाई. दारू वाहतूक करणाऱ्या डंपरला ताब्यात घेऊन लाखो रुपयांची दारू जप्त. वडगाव मावळ न्यायालयाच्या आवारातून पोलिसांच्या ताब्यातील आरोपीने पलायन करण्याची घटना. आरोपी इम्रान शेख याच्यावर गुन्हा दाखल. वडगाव मावळ पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू. राज्यात पुढील 6 दिवस पावसाचा येलो अलर्ट. मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानं 24 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा. नसरापूर अत्याचार हत्या प्रकरणी आज नराधम आरोपी भीमराव कांबळेला शिक्षा सुनावली जाणार. भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप याचा आज निकाल. सर्वात जलद गतीने निकाल लागलेला हा पहिलाच खटला ठरणार. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.